पूजास्थळ पूर्णपणे तयार होते. अंगद त्याच्या नेहमीच्या पोशाखात आला होता. पांढरी सुती धोतर आणि रेशमी दुशाला, खांद्यावर मोठे जानवे, कपाळावर चंदनाचं तिलक आणि कुंकू. समोर सायली हलक्या गुलाबी रंगाच्या साडीत तिच्या मुलीला मांडीवर घेऊन बसली होती आणि तिच्या शेजारी गुलाबी रंगाचा चिकन एम्ब्रॉयडरी केलेला कुर्ता आणि पांढरा पायजामा घातलेला आदित्य बसला होता आणि गुलाबी रंगाचा फ्रॉक घातलेली गुडिया मांडीवर झोपलेली डोळे उघडे ठेवून सायलीकडे टुकूर टुकूर पाहत होती. श्यामराव आणि सुमित्रा त्यांच्या अगदी मागे बसले होते. अक्षय पांढरा कुर्ता पायजमामध्ये खूप हँडसम दिसत होता आणि कदाचित तो वेदिकाला इकडे तिकडे शोधत होता. वेदिका वरून निळ्या ऑर्गेन्झा साडीत निष्ठाबरोबर खाली आली. अंगद पूजेमध्ये व्यस्त होता आणि त्याने निष्ठाकडे पाहिले नाही. त्याने कुशाला एक गाठ बांधली आणि ती सायली आणि आदित्य यांच्या तिसऱ्या बोटात घातली आणि आपल्या तळहातावर पाणी घेऊन ते भगवानांच्या आसनावर आणि मध्यभागी ठेवलेल्या कलशावर शिंपडले. नंतर त्याने आंब्याची पाने भांड्यात बुडवून आदित्य, सायली आणि गुडियावर पाणी शिंपडले. दरम्यान तो सतत शुभ मंत्रांचा जप करत होता. नंतर त्याने उजव्या हाताच्या बोटाने आदित्यच्या कपाळावर रोली कुंकू लावले आणि आदित्यने सायलीच्या कपाळावर लावले. अंगदने सायलीच्या हातात अक्षदा आणि बतासे ठेवले आणि तिला तिच्या पदराला बांधायला सांगितले. घरातील वातावरण अंगदच्या आवाजाने लयबद्ध आणि मंत्राच्या जपांनी प्रतिध्वनित झाले होते. मुलीच्या नामकरण पूजनाचा प्रसाद देवाला अर्पण करा. सुमित्रा आणि वेदिकाने स्वयंपाकघरात तयार केलेले कढी, भात, खीर हे सर्व लहान भांड्यांमध्ये देवासमोर वाढले. अंगदने प्रथम ताटातील पदार्थ एक एक करून देवाला अर्पण केले आणि नंतर आदित्यला सांगून सायलीला एक एक चमचा देण्यास सांगितले. पंडितजी, तुम्ही सगळे बाळाच्या आईला खायला देतात. बाळ कधी खाणार? मागून निष्ठाचा आवाज आला. अंगदने डोळे फिरवले आणि पाहिले. निष्ठाने निळ्या आणि गुलाबी रंगाची बनारसी साडी घातली होती. केसांमध्ये पांढऱ्या फुलांचा सुंदर आंबाडा बांधला होता. तिच्या चेहऱ्यावर केसांच्या 2 लटा आल्या होत्या आणि हसताना तिचे मोत्यासारखे दात चमकत होते. अंगद तिच्याकडे पाहतच राहिला. त्याने त्याच्या स्वप्नातही विचार केला नव्हता की निष्ठा साडी घालेल. निष्ठाने डोळे मिचकावले. बाळाला म्हणजे बाळाचा अन्नप्राशन समारंभ 6व्या महिन्यात होईल. त्यानंतरच त्याला जेवण दिले जाईल. अंगदने समोर ठेवलेली थाळी उचलली आणि त्याच्या हातांनी त्यावर कुंकाचा लेप लावला. श्यामरावने पुढे जाऊन सोन्याची सुई अंगदच्या हातात ठेवली. कन्याची जन्मतारीख आणि वेळ सायलीने त्याला सांगितली आणि तारीख आणि वेळ सांगितली. अंगदने मासिक उघडले आणि तारे आणि ग्रहाची स्थिती पाहिली. तुमच्या कुळातील इष्टदेव कृष्ण. अंगदने ताटावर श्रीकृष्णाय नमा लिहिले. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात जन्मलेल्या या मुलीची राशी मेष आहे. तिची देवता मंगळ आहे. मंगळ नेहमीच सूर्याच्या आधिपत्याखाली असतो. मृगशिरा नक्षत्रात जन्मलेली ही मुलगी नेतृत्व कुशल असेल. ती तिच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून नवीन आयाम स्थापित करेल. राशीनुसार नावाचे पहिले अक्षर अ आहे. तुमच्यापैकी ज्याला राशीनुसार नाव सुचवायचे असेल तो ते सांगू शकतो. जर पालकांनी नाव ठरवले असेल तर ते सांगू शकतात. आदित्य आणि सायलीने एकमेकांकडे पाहिले आणि नंतर श्यामरावकडे पाहिले. श्यामराव हात जोडून म्हणाले, पंडितजी, ही 3 पिढ्यांनंतर जन्माला आली आहे. ही आमच्यासाठी खूप शुभ आहे. ज्या दिवशी जमिनीवर तिचे पाऊल पडले त्या दिवशी माझा मुलगा जो 6 महिने पलंगावर होता तो उठला. तुम्हीच काही सुचवा जे माझ्या स्थितीशी आणि मुलीच्या नशिबाशी संबंधित असेल. 3 पिढ्यांनंतर जन्मलेल्या आणि तुमच्या कुटुंबाच्या वंशाला शोभणाऱ्या या मुलीचे मी अलंकृता नाव ठेवत आहे. जर पालकांना आणि कुटुंबातील इतर सदस्यांना हे नाव आवडले असेल तर मी ते देवाला अर्पण करावे का? सगळे हसत एकमेकांकडे पाहू लागले. श्यामरावने एक दीर्घ श्वास घेतला आणि हसत म्हणाले, अलंकृता इनामदार. वा, ही खरोखरच छान नाव आहे. सायली आणि आदित्य यांनी होकारार्थी मान हलवली. अंगदने कुंकू लावलेली प्लेट उचलली आणि त्यावर सोन्याच्या सुईने नाव लिहिले, अलंकृता. त्यानंतर त्याने अलंकृताच्या उजव्या कानात मंत्रासह तेच नाव बडबडले. प्लेट उचलून देवाच्या आसनाखाली ठेवली आणि अंगदने पूजा साहित्यातील काही बताशे आणि नारळ आदित्यला दिले. नामकरण समारंभ पूर्ण झाला होता. आता तुम्ही सर्वजण प्रसाद ग्रहण करा आणि मुलीच्या भविष्यासाठी प्रार्थना करा. अंगदने आदित्य आणि सायलीच्या हाताच्या तिसऱ्या बोटातला बांधलेलं कुश काढून बाजूला ठेवले आणि उभा राहिला. पंडितजी, अजून एक मूल आहे. त्याचा जन्म 3 महिन्यांपूर्वी झाला आहे. तसे नावाचा विधी पूर्ण झाला, पण त्याच्या आई तिच्या मुलासाठी दुसरे नाव ठेवू इच्छिते. त्या मुलावरही दया करा. नीलम तिच्या मुलाला मांडीवर घेऊन पुढे आली. अंगदने पुन्हा त्याच विधीची पुनरावृत्ती केली. मुलाची राशी सिंह आहे आणि स्वामी सूर्य. भाग्यवान अक्षर त आहे.
पालकांना त ने सुरू होणारे कोणतेही नाव आवडले असेल तर ते त्यांच्या मुलाला त्या नावाने बोलू शकतात. पंडितजी, तुम्ही काहीतरी सांगा. या मुलाला आयुष्यभर सूर्याचे तेज लावो या इच्छेने मी त्याचे तेजस नाव ठेवतो. जर त्याचे पालक आणि कुटुंबातील इतर सदस्य हे नाव स्वीकारतील तर मी त्याला देवांना अर्पण करेन. या नावाने सगळे खूप खुश होते, विशेषतः नीलम. एकाच दगडात 2 पक्षी मारले गेले. दोन्ही मुलांचे नावं ठेवण्याचा कार्यक्रम पूर्ण झाला होता. रात्रीच्या जेवणाचे आयोजन करायचे होते. निष्ठा तिची भारी जड साडी सांभाळू शकत नव्हती. बिचारी मुलगी 1 पाऊल चालत आणि बसत होती. अंगद निष्ठाजवळ आला आणि विचारले, तुला ही साडी कुठून मिळाली? सायलीने दिली. ती खूप चांगली आहे, अगदी पूजादीसारखी. निष्ठाला अभिमान वाटला. पूजाचे नाव ऐकताच अंगदचे मन पुन्हा एकदा सुन्न झाले. ठीक आहे, आपण थोड्या वेळाने परत जाण्यासाठी निघू. तर तयार राहा. आणि जेवण? निष्ठा बोटाने इशारा करत तोंड उघडत म्हणाली. अंगदने डोक्यावर मारले. निष्ठा, तू कोणत्या जन्मापासून उपाशी आहेस? हे फक्त पोटाच आहे की कोल्ड स्टोरेज? हे फक्त पोटच आहे की कोल्ड स्टोरेज? तू सगळं साठवून ठेवतेस? मलाई कोफ्ता आणि मलाई चाप पण आहे पंडितजी. खूप मजा येईल. निष्ठाच्या तोंडाला पाणी सुटू लागले. मी जाऊ का? हो हो, लवकर खा. तसेही तू राहू शकत नाही, आपल्याला परत जायचं आहे. निष्ठा साडी आवरत जेवणाकडे धावली. अंगद हात जोडून शामरावला म्हणाला, मला आता निघायला हवं. इथलं काम झालंय, घरी अजून खूप काही करायचं आहे. हां, तुम्ही नुकताच वैवाहिक जीवनात प्रवेश केला आहेस. लग्नानंतर काम वाढते. आज थोडी विश्रांती घ्या, उद्या सकाळी फ्लाईट आहे. मी तुम्हाला पहाटे विमानतळावर सोडेन. पण तुम्ही रात्रभर कुठे राहणार? हे पण एक घर आहे, फक्त रात्रीचीच गोष्ट आहे. निष्ठा बेटा, पण सायली आणि वेदिकाशी खूप मिसळून गेले आहे. सर्वांना त्यांचे सुखदुःख एकमेकांसोबत वाटून घेऊ देत. सकाळ होताच तुम्ही निघू शकता, आम्ही तुम्हाला थांबवणार नाही. शामरावने ते इतक्या आपुलकीने सांगितले की अंगद नकार देऊ शकला नाही. आणि मग सत्य हे होते की निष्ठा इतक्या लवकर सर्वांमध्ये मिसळली होती तर अंगदलाही स्वप्नातही अशी अपेक्षा नव्हती. त्यामुळे सर्वांच्या सल्ल्यानुसार तो सकाळपर्यंत थांबला होता. रात्री सर्व फंक्शनमधून मोकळे झाल्यानंतर हॉलमध्ये ढोल ताशावर गाण्यांच्या गजरात कार्यक्रम डीजेच्या पातळीवर कधी पोचला ते कळलेच नाही. वेदिका, कायनात, सायली, नीलम या सगळ्या नाचण्यात व्यस्त होत्या. वेदिकाने निष्ठाला सुद्धा पकडून ओढले. सुरुवातीला तिने थोडं नाही केलं, तेही अंगदच्या भीतीने, पण नंतर ती आनंदाने नाचू लागली. कायनात अंगदकडे येऊन म्हणाली, या ना, तुम्ही पण तुमच्या बायकोबरोबर थोडं नाचा. नाही धन्यवाद, मला नाचता येत नाही. अंगदने असे बोलताच कायनातने त्याचा हात धरला आणि त्याला स्वतःकडे ओढले. उठण्यासाठी धडपडत असतानाच तो कायनातला धडकला. दोघांनी हसून माफी मागितली, पण पंडितजी निष्ठाच्या नजरेत आले होते आणि आता त्यांचे पुढे काय होणार ते देवच जाणे. आदित्यने दारू पिणे सोडल्यामुळे आज पार्टी नव्हती. थोड्या वेळाने सर्वजण आपापल्या खोलीत गेले. आदित्यला उद्या सकाळी इतक्या दिवसांनी ऑफिसला जायचे होते, पण त्याला त्याच्या मुलीला सोडून जावे वाटत नव्हते. जर तो गेला असता तर तो अक्षयला सरप्राईज करू शकला नसता, म्हणून जाणे आवश्यक होते. सायली आणि वेदिकाने मिळून निष्ठाला वैवाहिक जीवन जगण्याचे अनेक मार्ग सांगितले. निष्ठाला काहीही ऐकू येत नव्हते. तिच्या मनात अजूनही क्रीमी चिली मलाई आणि कोफ्ते घुमत होते. वाह, किती चविष्ट होते ते. दुसऱ्या दिवशी पहाटे 3 वाजता अंगद उठला, कारण फ्लाईट सकाळची होती आणि निष्ठा, जी अजूनही सायली आणि वेदिकाशी बोलत होती, तिला खूप मजा येत होती. किंवा असं म्हणा, तिला परत जायचंच नव्हतं. तर निष्ठा, तुझ्या घरात अजून कोण आहे? कोणीही नाही, फक्त हे आणि मी. आणि यांना कुत्रे पाळण्याची खूप आवड आहे. त्यांच्याकडे एक कुत्रा देखील आहे, 2 पायांवर चालणारा कुत्रा. अरे वा, त्याचं नाव काय आहे? लाखन. कुत्र्याला असं नाव कोण ठेवतं? लाखन. त्यांनी ठेवलं आहे. ते त्याच्यावर खूप प्रेम करतात. ते त्याला त्यांच्या ताटातून जेवणही देतात. वेदिकाने घाणेरडा चेहरा केला. हो, जर तुम्ही माझ्या घरी आलात तर मी तुम्हाला कुत्र्याशी नक्कीच ओळख करून देईन. प्लीज माझ्या रिसेप्शनला नक्की या. आता आम्हाला परवा सिंगापूरला जायचं आहे, डॉक्टरांना भेटायचं आहे आणि यांचंही काही काम आहे. पण तिथून परत आल्यानंतर आम्ही नक्कीच येऊ. नक्की. ठीक आहे. आणि तू? निष्ठा दुःखाने वेदिकाला म्हणाली. डिअर, मला ऑफिस चुकत नाही, मी काय सांगू. पण उद्या आदित्य सर परत जॉईन होत आहेत, त्यामुळे मी काही काळ मोकळी असेल, तेव्हा मी नक्कीच येईल. निष्ठाला ऐकून बरे वाटले. तिने इथे 2 चांगल्या मैत्रिणी बनवल्या होत्या आणि खूप मजा केली होती. संभाषणात पुढे जाण्यापूर्वीच अंगद तिला बोलवायला आला. चल, फ्लाईटची वेळ झाली आहे, आपल्याला लवकर परत जायचे आहे, असं म्हणत तो परतला. निष्ठा उदास मनस्थितीत उठली आणि सायली वेदिकाला म्हणाली, तुम्हा दोघींना भेटून खूप छान वाटले. आम्हाला पण. तुम्हाला सोडून जावंसं वाटत नाहीये, पण मला जावं लागेल, नाहीतर माझा नवरा घरी गेल्यावर मला खूप मारेल.
सायली आणि वेदिकाला धक्का बसला. वेदिका थोडी शांत होत म्हणाली, डार्लिंग, तुला पाहून असं वाटत नाही की तू मार खाणाऱ्यांपैकी आहेस. तू जे काही बोलत आहेस त्याच्या उलट काही घडत नाहीये ना. तिघी एकत्र हसल्या. थोड्याच वेळात निष्ठा आणि अंगद परत जाण्यास तयार झाले. आदित्य, सायली आणि अक्षयसह संपूर्ण कुटुंबाने त्यांना हसत हसत निरोप दिला. निष्ठा दुरूनच हात हलवत राहिली. आदित्यला आज ऑफिसला जायचे होते. तो सकाळपासूनच खूप आनंदी होता. काहीतरी असे होते जे फक्त तो आणि सायली समजू शकत होते. त्याच्याशिवाय दुसरे कोणीच नव्हते. आंघोळ करून आदित्य बाथरूममधून बाहेर आला तेव्हा त्याचा इस्त्री केलेला निळा शर्ट आणि काळी पॅन्ट समोर बेडवर पडलेली होती. सायली वॉर्डरोबमधील हँगरमधून त्याचा ब्लेझर काढत होती. आदित्य तिच्याकडे आला आणि तिच्यावर केसांचे पाणी शिंपडले. सायलीला धक्का बसला. ती मागे वळली तर आदित्य फक्त टॉवेलमध्ये होता. त्याने मागून सायलीला मिठी मारली. त्याचे ओले शरीर आणि केस सायलीला वरपासून खालपर्यंत भिजवण्यासाठी पुरेसे होते. थँक्यू. का? माझे कपडे काढण्यासाठी? काय थँक्यू? हे माझे आवडते काम आहे. माहीत नाही कधीपासून दररोज सकाळी काहीतरी अपूर्ण राहिल्यासारखे वाटायचे. आता इतक्या महिन्यानंतर सगळं पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. आदित्यने वळून तिच्या कपाळाचे चुंबन घेतले. आज माझ्यासाठी खूप खास दिवस आहे. तुला माहीत आहे का? सायलीने त्याच्या खांद्यावर थाप दिली. देव तुम्हाला तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त यश देईल. आदित्यने किंचित डोळे मिचकावले आणि म्हणाले, अरे ती कुठे गेली? ती समोरच्या टेबलावर ठेवली आहे. आदित्यने वळून टेबलाकडे पाहिले. तिथे एक कॉफीचा मग ठेवला होता. ही कॉफी आहे? हो, मग इतक्या सकाळी सकाळी तुम्हाला आणखी काय हवे आहे? अरे माझी अलंकृता. त्याचा मोठा आवाज ऐकून सायली स्वतः घाबरली. अरे ओरडू नका. ती कुठेही गेली नाही. पप्पा तिला खेळायला घेऊन गेले आहेत खाली. सिंगापूरवरून परत आल्यापासून आणखी मोठ्याने ओरडायला शिकला आहे. गप्प राहा. आणि तोंड करून ती पुन्हा कामाला लागली. पुढचा भाग शेवटचा असेल. धन्यवाद.